नमस्कार, मी धनश्री किचन में तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण आहे ना गार्लिक मटार पनीर बनवणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला दाखवणार आहे। त्याआधी आपण आहे ना पनीर आहेत ना मॅरिनेशन करून घेऊया। तुमच्या आवडीनुसार पनीरचे काप करायचे आहेत। मी इथे जरा असं ट्रायंगल टाइप केलेला आहे। इथे ना थोडी हळद टाकून घेतली। ही गरम केलेलं जिरा आहे ना त्याची पावडर आहे, मी घरीच केलेली आहे। थोडं इथे काश्मीरी लाल टाकायचंय आणि अगदी थोडं मीठ टाकायचंय। छान आहे ना असं मिक्स करून घ्यायचंय। अगदी हलक्या हाताने मिक्स करायचंय। आता पनीरचे ना तुकडे होतात। हे साइडला ठेवूया। इथे ना मी 2 टोमॅटो घेतलेत, कोथिंबीरची देठे आहेत ही कवळी, आणि ना आपल्या साध्या मिरच्या तिखट नाही, ह्या ना थोड्या लाल झालेल्या आहेत, तर मी ह्या 3 घेतलेल्या आहेत। हे ना मिक्सरला आपण लावून घेणार आहोत। आणि इथे मी ना थोडे काजू घेतलेत, हे मी अर्धा तास झालं भिजत घातलेले। तुम्हाला जर वेळ नसेल ना तर तुम्ही गरम पाण्यामध्ये 10 मिनिटं टाकले ना तरी ते छान बारीक होतात। हे ना छान आपण मिक्सरला लावून घेऊया। आपण थोडं तूप टाकून घेऊया। बटर टाकलं ना तरी चालेल। आणि आपण हे पनीर आहेत ना थोडे गरम करून घेणार आहोत। ते ना थोडे पनीर मी ना फ्राय करून घेतले। इथे गॅस बंद करून आहे ना आपण हे काढून घेऊया। पनीर हलवताना ना एकदम हळू हलवायचं, नाही तर ते ना तुटतात। आता आपण पनीर आहे ना काढून घेऊया। तेच भांडं घेतलंय, त्याच्यात मी आधी 1 चमचा तेल टाकलंय आणि आता 1 चमचा आपण तूप टाकूया। इथे मी ना लसूण आणि आलं, लसूण खूप जास्त प्रमाणात घेतलेला आहे आणि एक छोटा तुकडा आल्याचा घेतलेला आहे। हे ना मी एकदम बारीक करून घेतलंय। आपण हे टाकून घेऊया। ना तुम्ही अख्खे गरम मसाले पण टाकू शकता, मी इथे नाही टाकलंय। फ्राय झाला ना असा छान त्याचा वास येतो मस्त, की आपण लगेच आहे ना कांदा बारीक केलेला आहे तो टाकून घेते। मी इथे ना 2 मोठे कांदे घेतले छान। आणि इथे मी मटार आहे ना फ्रोझनचा असतो ना तो घेतलेला आहे। तुम्ही आपला बाजारात मिळतो ना तो घेतला फ्रेश तरी चालेल। माझ्याकडे ना होता शिल्लक, मग हा मी वापरून टाकते। इथे आपण मसाले टाकून घेऊया। थोडी हळद टाकायची, भाजलेल्या जिऱ्याची पावडर आहे थोडी टाकते, धण्याची पावडर आहे। तुम्ही मसाले ना तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आणि आपण इथे गरम मसाला नाही वापरला, त्यामुळे मी इथे गरम मसाल्याची पावडर आहे ती टाकते। आणि इथे काश्मीरी लाल आहे, हे तिखट नसतं म्हणून हे मी 1.5 चमचा टाकते। त्याच्याने कलर पण आहे ना खूप सुरेख येतो। इथे एक अगदी छोटा चमचा आहे मी घरचं लाल तिखट आहे, हे टाकते। मसाले आहेत ना अगदी छान असे भाजून घ्यायचे। खाली लागत असेल तर आपण थोडंसं असं पाणी टाकूया आणि ना हे छान भाजून घ्यायचे। 1-2 मिनिटं ना हे मसाले शिजवून घेऊया। 2 मिनिटं झालेत, आपण झाकण उघडून बघूया। हे ना आपण हे जे वाटलेलं आहे ना काजू, मिरची, टोमॅटो आणि कोथिंबीरची देठं, आपण हे पण टाकून घेऊया। मसाला ना आपला छान भाजलाय। आता इथे मी ना 3 चमचे ना दही घेतलेला आहे, आपण ते टाकून घेऊया। छान मिक्स करायचंय। आपण ह्याच्यात आहे ना थोडी कोथिंबीर पण टाकून घेऊया। आणि इथे ना हे वाटाणे आहेत ना हे टाकून घेऊया। पण आहे ना चवीनुसार मीठ टाकायचं।
आपण पनीरला पण टाकलेलं आहे, त्यामुळे त्या अंदाजानेच टाका तुम्ही. आता इथे तुम्हाला किती ग्रेव्ही ठेवायची आहे त्यानुसार तुम्ही पाणी टाका. हे ना एक 5 मिनिटं आपण आहे ना वाफवून घेणार आहोत. हे ना एक 5 मिनिटं झालेली आहेत. आता हे पनीर पण टाकून घ्यायचं. हे छान आहे ना एकदम हलक्या हाताने हलवायचं. आता पनीरचे तुकडे होते म्हणून मी तो चमचा ठेवून दिला आणि हे उलटान घेतलं. इथे आता ना लास्टला फक्त आहे ना मी इथे कसुरी मेथी घेतली. माझ्या ना घरची कसुरी मेथी संपलेली. मी काय करते नेहमी विकत आणली ना की ती गरम करते, म्हणजे तिची ना एकदम बारीक पावडर होते छान. हे बघा आत्ताच मी पॅकेट फोडलंय. आता या भाजीला आपण अशीच टाकूया. आणि ना ही बारीक पण होत नाही, बघू शकता तुम्ही. ही ना तशीच राहते जाडी जाडी. त्यामुळे नेहमी कसुरी मेथी आणली ना की तिला रोस्ट करायची, भाजायची, तिला अगदी करपवायची ना, अगदी थोडी, की ती ना अशी एकदम कडक होते आणि ती एकदम बारीक छान होते. तर आपण ही कसुरी मेथी टाकून घेऊया. इथे तुम्ही पाण्याची क्वांटिटी बघू शकता. जर तुम्हाला अजून ह्याच्यापेक्षा पातळ हवं असेल तर तुम्ही इथे पाणी वाढवू शकता. गार्लिक मटार पनीर झालेली आहे भाजी. आता थोडं वरून मी कोथिंबीर टाकते. गॅस पण बंद करून टाकूया. भाजी नक्की करून बघा, खूप छान होते, टेस्टी होते आणि हॉटेलमध्ये भेटते ना अगदी तशी होते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा. बाय.